आणि श्रद्धांजली वाहिलेली आहे। ज्या गाड्यांचे पार्ट्स इथेनॉलच्या वापरामुळे पेट्रोलमध्ये ज्या पद्धतीने E20 मिश्रित केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आणि त्यांची जी हत्या झालेली त्यांचं जे मरण पावलेलं आहे तर त्यांच्या आत्म्याला सुख शांती मिळो यासाठी आज आम्ही हे श्राद्धाचा कार्यक्रम करण्यात आलेला। गडकरी असं म्हणतात की सोशल मीडियावर माझ्या विरुद्ध तो सगळा नेरेटिव्ह सेट केला जातो त्याबद्दल त्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली। सोशल मीडिया आणि मीडिया नितीन गडकरींच्या ताब्यातला विषय आहे, सरकारच्या ताब्यातला विषय आहे। सरकारमधली लोक त्यांच्या सोबत नाहीये, फक्त त्यांच्या हट्टापायी आज त्यांच्या मुलाच्या प्रेमापोटी आणि काही रचयाच्या पोटी आज हजारो शेकडो कोटीचा नुकसान देशातील जनतेला होणार आहे, सामान्य जनतेला होणार आहे। गाड्यांचे पार्ट्स खराब होणारे, मायलेज सुद्धा कमी झालेलं आहे, त्याला सर्वस्व कारणीभूत नितीन गडकरी आणि केंद्र सरकार आहे। तर त्याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरलेली। वैयक्तिक अनुभव आहे नाही, आता आमच्या गाड्यांचे ॲव्हरेज जे आहेत ना, माझ्या गाडीचं स्वतःचं गाडीचं ॲव्हरेज कमी झालेलं आहे। टू व्हीलर जी होती आमचं, आता PS3 जे आहेत तुम्ही जोपर्यंत पूर्ण त्याच्यावर सायंटिफिक रिसर्च होत नाही, आता बऱ्याच देशांनी समजा ब्राझीलचं जे ते उदाहरण देतात आपल्याला, तर बऱ्याच देशांनी तिथल्या कंपन्यांसोबत कम्युनिकेशन करून त्यांची जी रिक्वायरमेंट त्या पद्धतीने त्यांनी ते इंजिन्स ज्यावेळेस पूर्ण मार्केटमध्ये आल्यावर त्यांनी ते मिश्रित करायला सुरुवात केलेली। आपल्याकडे अजूनही B3 B4च्या गाडी मार्केटमध्ये आहेत, अजून B6 B7 याची बाकी। एकीकडे तुम्ही आंदोलन करताय आणि जर पाहिलं तर केंद्र सरकार सांगताय की खरं तर शेतकऱ्यांच्या फायद्याचा हा निर्णय आहे, शेतकऱ्यांचा फायदा होतो, शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार। दरवेळेस सरकार जे केंद्र सरकार याच पद्धतीच्या गोष्टींनी लोकांना करण्याचा प्रयत्न करतो, परंतु शेवटी शेतकरी आंदोलनाच्या वेळेस तेच घडलेलं, शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। ज्यावेळेस 800 शेतकरी तिथं मृत पावले दिल्लीत, त्यानंतर त्यांना ते जाणवलं की नाही आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे। यावेळेसही ज्यावेळेस हजारो कोटीचं नुकसान होईल सरकारला, ज्यावेळेस जनता किंवा यंगस्टर रस्ते उतरतील त्यावेळेस सरकारला परत त्याच्यावर काहीतरी काम करावं लागेल। भूमिका काय असणार आहे? हे प्रातिनिधिक स्वरूपात आज आम्ही आंदोलन केलं। संपूर्ण देशभरात युवक काँग्रेस जे याच पद्धतीने आंदोलन वेगवेगळ्या स्वरूपात करणार आहे। प्रोडक्ट घ्यायला गेल्यानंतर जसं शुगर फ्री आणि विथ शुगरचं नका प्रोडक्ट घेण्याची आम्हाला मुभा असते, तसेच पेट्रोल पंपावर विदाऊट नका इथेनॉल किंवा विथ इथेनॉल घेण्याची सुद्धा या ठिकाणी आम्हाला ऑप्शन देण्यात यावं। अन्यथा या ठिकाणी या देशातली करोडो जनता आपल्या गाड्या खराब झाल्या तर रस्त्यावर उतरणारच आहे। आज खराब होत आहेत असं दावा ही वस्तुस्थिती आहे। नंतर सुद्धा गडकरींकडून याचं समर्थन केलं गेलं, यामुळे होत नाही असं नितीन गडकरींचं हे जे काय म्हणजे त्यांचं स्पष्टीकरण आहे हे खोटं स्पष्टीकरण आहे। इथं मात्र गाड्या खराब झालेल्या या ठिकाणी प्रत्येक शहरात सापडतात, सुद्धा आमच्या गाड्या बिघडल्यात, त्यामुळे नितीन गडकरी याला जबाबदार आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे। आपण पाहतो